Co-powered by Techno. शब्द आठवला का तुम्हाला? जुमला. जुमला हा शब्द आठवतोय ना नक्की? हा 15 लाखाचा चटका लय जोरात लागलाय भाऊ. हा पण आता है ना गम्मत, पान जाहिरात येतात ना, वो विचारा ना एकदा तरी, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए दादा भाऊ भाई सगळं गुलाबी गुलाबी होत असेल. इसलिए दादा भाऊ भाई ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. हे हसण्याचे प्रश्न आहेत, पण याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे, हे का बोलावं लागतं. हे बोलावं यासाठी लागतं कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला समोर ठेवून प्रश्न विचारणारं नेतृत्व आता सत्तेत बसत नाही, सत्तेत दिसत नाही. आणि अशा वेळी एक 84 वर्षाचा योद्धा उभा महाराष्ट्र पिंजून काढत असतो. तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी काढत असतो. त्याला स्वतःला काही मिळवायचं नसतं, त्याला मिळवून द्यायचं असतं. ते महाराष्ट्रातल्या तरुणाला मिळवून द्यायचं असतं, शेतकऱ्याला मिळवून द्यायचं असतं, माता भगिनींना मिळवून द्यायचं असतं. आणि त्यासाठी जो अहोरात्र जीवाचं रान करतो त्या नेतृत्वाचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. म्हणजे ज्या येवल्याची प्रसिद्धी, ज्या येवल्याचं नाव घेतलं की भैरजरी पैठणी समोर दिसायची, ज्या येवल्याचं नाव घेतलं की त्या पैठणीवरचा जी कलाकुसर होती ती समोर दिसायची, त्याच येवल्याचं नाव घेतल्यानंतर आज विश्वासघाताचा जर वास येत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की मग समाजकारण, राजकारण करत असताना, हे करत असताना यामध्ये तत्व, मूल्य, निष्ठा याची काही किंमत उरलीये की नाहीच, हा एक फार महत्वाचा प्रश्न उरतो. आणि मग प्रश्न पडतो, जर सावित्रीमाई फुलेंनी मुलींना शिकवायला जात असताना शेणगोट्यांचा मारा होतो, दगडगोट्यांचा मारा होतो, शिव्यांची लाखोली वाहिली जाते, म्हणून सनातन्यानं समोर गुडघे टेकले असते तर आज माझी माऊली शिकली नसती, आज माझी भगिनी शिकली नसती. आणि मग तो आदर्श घेत असताना आम्ही संघर्षाचा आदर्श घ्यावा की गुडघे टेकण्याचा आदर्श घ्यावा, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात तयार होतो. त्यांच्यामध्ये दगड उचलून भिरकावून फेकण्याची ताकद आहे असं आम्हाला वाटत होतं. ते जर दगडाच्या वजनाखाली गुडघ्यावर बसायला लागले तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षाचा वारसा आम्हाला सांगता येईल का, हा प्रश्न मनात निर्माण झाला. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.